जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. आपण यामध्ये आजपर्यंत 69 भाग पाहिले. 69व्या भागामध्ये आपण पाहिलं की धर्म आणि नीतिमत्ता तसेच धर्म आणि धम्म यामधील फरक काय आहे. आता भाग पुढील 70वा. केवळ नैतिकता पुरेशी नाही तर ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. कोणतीही वस्तू केव्हा पवित्र ठरते किंवा ती का पवित्र ठरते? प्रत्येक मानव समाजात, मग तो प्राथमिक अवस्थेतील असो अथवा प्रगल्भ अवस्थेतील समाज असो, काही वस्तू अथवा समजुती अपवित्र मानल्या जातात व काही समजुती पवित्र मानल्या जातात. जेव्हा एखादी वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या सीमेमध्ये प्रवेश करते तेव्हा पवित्रतेच्या त्या सीमेचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना त्या सीमेला स्पर्शही करता येत नाही व तसे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत पवित्र नसते, म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिच्या विरुद्ध आचरण केले तरी चालते. म्हणजे अशा पवित्र नसलेल्या वस्तू अथवा समजुती त्यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय, धर्मानुसार होय. त्याचे उल्लंघन केले तर ते धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित राखण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या असाव्यात. पहिली गोष्ट ही की जे श्रेष्ठ आहे त्याचे संरक्षण करणे सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असते. या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन संघर्षात योग्यतम माणूस टिकून राहिला पाहिजे या सिद्धांतात आहे. ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्न सामग्री अति मर्यादित मात्रेत होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नख रक्तलांछित राहिलेले आहेत. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती ही अशीच होती. फार प्राचीन काळी कोणी ना कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केलाच असेल की जो योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिसंपन्न तोच श्रेष्ठतम आहे काय? की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला जर संरक्षण देऊन वाचवले तर परिणामी समाजाचे हेतू साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? असे वाटते की तत्कालीन समाजाची जी स्थिती होती त्यावेळी तिने त्याचे उत्तर होकारार्थी अवश्य दिले असेल. तर मग असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बळ माणसाचे संरक्षण करण्याचा उपाय कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिशाली आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घालण्यापेक्षा कमी अशा तऱ्हेच्या कोणत्याही उपायाने ते शक्य होणार नाही. याच उत्तरामध्ये नैतिकतेचा उगम आणि तिची आवश्यकता सामावलेली आहे. अशा प्रकारे या नैतिकतेला पवित्र बनविणे आवश्यक होते. कारण प्रारंभी हे निर्बंध योग्यतम म्हणजेच सर्वात अधिक शक्तिमान माणसांना लागू केले होते. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे होऊ शकत होते. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की नैतिकतेने सामाजिक स्वरूप धारण केल्याने नैतिकता असामाजिक म्हणजे समाजहित विरोधिनी तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीतिमत्ता नसतेच असे नाही. व्यापारातही आपापसात नीतिमत्ता असतेच. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीतिमत्ता असते आणि दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीतिमत्ता असतेच. परंतु ही नीतिमत्ता पृथकतेची भावना घेऊन येते. तिच्यात दुसऱ्यांच्या विरुद्ध बहिष्काराची भावना असते. ही नीतिमत्ता म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित असते. म्हणजेच समाजहित समाजहित विरोधक असामाजिक असते.
या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच सीमित क्रियाशीलता ह्या गोष्टी तिचे समाजविरोधक रूप अगदी स्पष्ट करतात. जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ साधण्यासाठी नीतिमत्ता पाळतो, तेव्हा तेव्हा त्या नीतीचे बहुजनाविषयीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे स्थापन होणाऱ्या समूह घटकांचे परिणाम दूरगामी होतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनलेला राहील तर तो समाज असंघटित व तुकड्या तुकड्यांमध्ये विभक्त राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते असे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनांचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो. जोपर्यंत लोकांचे जीवनाचे मापदंड समान राहणार नाहीत तोपर्यंत आणि जोपर्यंत लोकांचे सर्वसामान्य आदर्श समान नसतील तोपर्यंत मिळून मिसळून राहणारा असा एकजिन्सी समाज होऊच शकत नाही. जेव्हा भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड समाजात रूढ असतील त्या समाजात व्यक्तीला आपल्या मनातील विचारात सुसंगती राखणे अशक्य होईल. आपण जर बुद्धिपरस्पर विचार केला तर कोणाच्या संख्याबलाचा विचार करून ज्याला जेवढा अधिकार मिळायला हवा तेवढा नसून कोण्या समाजाच्या एका गटाचे दुसऱ्या गटावर अनुचित वर्चस्व राहिले तर त्या समाजात संघर्ष हा अटळ असणार. अशा प्रकारच्या संघर्षाला पायबंद घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते. आणखी एक तिसरे कारण आहे ज्यामुळे नैतिकतेला पवित्र आणि सर्वमान्य असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जेथे जीवन संघर्ष असतो किंवा एका वर्गविशेषाचे शासन असते तेथे व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. एखाद्या घटकात विभागलेल्या समाजातील म्हणजेच वर्गव्यवस्थेतील व्यक्तींना चित्ताची सुसंगती आणि अविरोधी भावना प्राप्त होत नाही. ती भावना प्राप्त करणे तेव्हाच शक्य असते जेव्हा समाजात समान जीवन ध्येय असतात आणि समाज जीवन आदर्श असतात. एका विभागलेल्या समूहाप्रमाणे त्याला पोषक असे भिन्न आदर्श आणि भिन्न ध्येय असले की समाजातील व्यक्तींचे विचार बिघडतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की वर्ग व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. वर्गव्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान स्तर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांनाच होतो, सर्वांना होत नाही. मुठभर लोकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्यांकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय काय आहे, त्यावर मार्ग काय आहे? यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे बंधुता. म्हणजे बंधुता भावनेला सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवामानवातील बंधुभाव म्हणजेच नैतिकता. म्हणूनच भगवान बुद्धांची शिकवण आहे की धम्म म्हणजे नीतिमत्ता आणि धम्म पवित्र असतो तशीच नीतिमत्ताही पवित्र असावयास हवी. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धांनी सांगितलेला धम्म आणि त्याची नीतिमत्ता अतिशय त्याला शब्दबद्ध करताना त्यांनी अतिशय संकलित केलेलं आहे की जी त्या काळातली आणि आजच्या काळातली ही समाजव्यवस्था आहे तर त्या समाजव्यवस्थेतला विरोधाभास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यात मांडलेला आहे. समाजातले वर्गभेद, जातीभेद कशा प्रकारे संपुष्टात येऊ शकतात याचं उत्तरही त्यांनी या भागात दिलेलं आहे. जय भीम, नमो बुद्धाय.